सीपींना निवेदन दिलं। शहरात ऐवत टेरेस बार रूम एमडी याचा प्रकार खूप वाढलेला आहे, ज्याच्यामुळे जनतेला फार त्रास होऊन राहिला आहे। आपण 3 दिवस पहिले पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं होतं की आम्ही सीपी साहेबांना निवेदन देऊ। त्याप्रमाणे आम्ही सीपी साहेबांना निवेदन दिलं आणि सीपी साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलं की मी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला माहिती पुरवाल त्या त्या ठिकाणी मी रेड करील आणि ते धंदे बंद करील। त्यांनीसुद्धा आमच्या विद्यार्थी विदर्भाच्या माधुरीताई पालीवाल झालं, आमचा अध्यक्ष झाला शहराचा, सगळे शहर अध्यक्ष झाले, महिला अध्यक्ष झाल्या, या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन कुठं कुठं काय काय होऊन राहिलं आहे शहरात याची जर माहिती त्यांना पूर्ण पुरवली तर ते याच्यावर ॲक्शन घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट हे कमिशनर ऑफ पोलीस यांना मदत करेल, याच्यात काही वाद नाही। आणि ज्या ज्या ठिकाणी ऐवत काम सुरू असेल, ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल आणि ते जर त्याच्यावर कारवाई नसतील करत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं। प्रत्येक वेळेस आम्ही त्यांची मदत करू असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हीसुद्धा एक विद्यार्थ्यांच्या मार्फत असे वेगवेगळे जर अवेअरनेस कॅम्प घेतले तर ते अवेअरनेस कॅम्पसुद्धा तुम्ही घ्या, त्याच्याकरता मी तुमच्या त्या मार्गदर्शन करण्याकरता येईल असं सुद्धा